रायगड जिल्हा परिषदेत अखेर महायुतीची सत्ता स्थापन झाली असली तरी आता महायुतीतच पद वाटपावरून राजकीय खळबळ उडाली। जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपचे पनवेलचे मंगेश वाकडीकर यांची निवड झाली असून उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर पाटील विराजमान झालेत। मात्र या सत्ता स्थापनेनंतर सर्वाधिक जागा मिळवूनही शिवसेना शिंदे गटाला कोणतं पद मिळणार यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं। रायगड जिल्हा परिषदेच्या 59 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला 15, शिंदेंच्या शिवसेनेला तब्बल 21, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 16, ठाकरे गटाला 5 तर काँग्रेसला 2 जागा मिळाल्या। त्यामुळे सर्वाधिक जागा शिंदे गटाकडे असूनही अध्यक्षपद भाजपकडे आणि उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेल्यानं शिंदे गटात नाराजीचे सूर असल्याची चर्चा रंगू लागली। या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र आणि युवा नेते विकास गोगावले यांनी या चर्चावर स्पष्ट प्रतिक्रिया दिली। मात्र राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू आहे, कारण सर्वाधिक जागा जिंकूनही अध्यक्ष किंवा उपाध्यक्षपद न मिळाल्यानं शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असल्याचं बोललं जातं। आगामी काळात जिल्हा परिषदेत स्थायी समिती आणि इतर महत्त्वाच्या पदांवर शिंदे गटाला संधी दिली जाईल का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं। दरम्यान रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन झाल्यानंतर आता महायुतीतील अंतर्गत समीकरणं आणि पद वाटपाचा पुढचा अंक काय असणार याबाबत जिल्ह्यातील राजकारण तापण्याची चिन्ह दिसत आहेत। शेवट तरी गोड झालेला आहे, कारण बिनविरोध निवड आमची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आमची झालेली आहे। त्याच्यामुळं या जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करण्याचा मानस अध्यक्षांनी आताच जाहीर केलेला आहे आणि आम्ही सुद्धा या संपूर्ण या प्रक्रियेमध्ये उपाध्यक्ष म्हणून मी जिल्ह्यामध्ये जिव्हाळ्यातून परिवर्तन करण्याचा प्रामाणिकपणाचं काम मी स्वतः करणार आहे। भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान विश्वगुरू नरेंद्र मोदी साहेब, तसेच पद्धतीने महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, तशाच पद्धतीने आमचे राजकीय गुरु म्हटले तर रामशेठ ठाकूर साहेब माजी लोकनेते, त्याच पद्धतीने जयंत म्हात्रे साहेब, त्याच पद्धतीने धैर्यशील पाटील खासदार आणि पनवेलचे आमदार प्रशांत शेठ ठाकूर साहेब आणि उरणचे दमदार आमदार महेश बालदी साहेब यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून, ज्याच्या मागे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती, फक्त माझं काम माझं कर्तृत्व हे बघूनच मला आज ही संधी दिली, त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या तमाम सर्व नेत्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात या रायगड जिल्ह्याला वेगळ्या उंचीवर नेण्याचा निश्चितच आम्ही प्रयत्न करू। शिवतीर्थ रायगड जिल्हा परिषद याचं एक आगळं वेगळं अनन्यसाधारण महत्त्व हे ग्रामीण भागाच्या विकासात्मक दृष्टीने नेहमी राहिलेलं आहे। या जिल्हा परिषदेला नेहमी राजकीयसुद्धा एक ऐतिहासिक जिल्हा परिषद म्हणून एक वारसा लाभलेला आहे। त्याच्यामुळे आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची निवडणुकीपूर्वीची युती होती, त्यातून आमचे दोन्हीही बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी निवडणुका या एकत्रितपणाने लढवल्या गेल्या होत्या। अनेक ठिकाणी त्यावेळेला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये, नगर परिषदेच्या कालावधीमध्ये कुठे ना कुठेतरी महायुतीच्याच घटक पक्षांच्या एकमेकांच्या विरोधामध्ये निवडणुका होत होत्या। मधल्या या संबंध कालावधीमध्ये खरं तर स्वर्गीय अजितदादा असतानाच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये तटकरे साहेब आणि अजितदादा फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब यासोबत चर्चा होऊन तिथं भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषद अध्यक्ष हे निवडणुकीपूर्वीच्या युतीमध्ये सुद्धा ठरलं गेलेलं होतं। आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब आणि आदरणीय सुनित्रा वहिनी या तिघांच्याही आदेशाने आज तिन्ही पक्ष या जिल्ह्यामध्ये एकत्र येऊन या ठिकाणी काम करणार आहेत आणि एकत्र युती असताना आपल्या सर्वांना दिसलं असेल की 1.5 महिन्याच्या वादानंतर त्या वादावरती या ठिकाणी पडदा टाकलेला आहे आणि आम्ही सर्व कार्यकर्ते, आमचे जिल्ह्यातले 3 आमदार असतील, आमचे पक्षाचे नेते आदरणीय शिंदेसाहेब असतील, यांच्या आदेशाचं आम्ही पालन करणारे सर्व कार्यकर्ते आहोत आणि जे आम्हाला आदेश नेत्यांकडून आले त्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी पालन केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आज ही युती परत झालेली आहे। शिवसेनेला जो शब्द मिळाला आहे ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, उदय सामंत साहेब असतील आणि भरत शेठ असतील, हे तिन्ही नेते आपल्याला त्या माझ्या माध्यमातून या ठिकाणी बोलतील। आज आम्हाला फक्त पक्षाचा आदेश होता की आपल्याला भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष या ठिकाणी बसतोय,
राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष बसतोय, त्यांना या ठिकाणी युतीचा पाठिंबा द्यायला हवा आहे आणि तो पाठिंबा देण्याकरता आम्ही सर्व जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी आले. पालकमंत्री बाबाची फसवणूक झालेली आहे, अजूनही पालकमंत्री पद मिळत नाही, तशी अवस्था पुन्हा रायगडमध्ये होऊ शकते का जिल्हा परिषदेच्या बाबतीत? तशी अवस्था होणार नाही आहे. पालकमंत्रीच्या बाबतीमध्ये ही देखील हे तिन्ही नेते वरचे आदरणीय फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि सुनित्रा वहिनी हे योग्य निर्णय घेतील आणि जिल्हा परिषदच्या बाबतीमध्ये त्यांनी योग्य निर्णय घेतलेला आहे. आपल्याला येणाऱ्या काही वर्षामध्ये समजेलच. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.